राज्यातल्या कृषी अधिकाऱ्यांच्या चौकशीची तुम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन देखील केली होती. काय नेमकं प्रकरण काय सांगा? याच्यामध्ये कृषी आयुक्तालय कार्यालयामध्ये काही लोक जे आहेत ते 10-20 वर्षापासून ते एकाच ठिकाणी आहे. विनय आवटे नावाचा एक अधिकारी आहे जो फक्त पीक विम्याच्या संदर्भात काम पाहतो. विनय आवटे सोडून या राज्यामध्ये दुसरा कोणताही अधिकारी सक्षम नाही का जो अधिकारी पीक विम्याच्या कंपन्या आणि त्याच्यावरती म्हणजे जे हवामानाच्या अंदाजपत्रकासाठी नेमलेल्या काही ज्या कंपन्या आहेत यांचं साठलोटं करून फक्त विमा कंपन्यांचाच फायदा कसा होईल असं बघतो. त्याच्यानंतर काही ऑफलाईन खरेदी जी झालेली आहे जवळपास 400 कोटी रुपयाची त्याच्यामध्ये काही लोक दोषी आहेत आणि शेतकऱ्यांना फायदा व्हायच्याऐवजी ठराविक लोकांना कसा फायदा होईल, या कंपन्यांना कसं बेनिफिट मिळेल आणि 1 रुपयाचा पीक विमा ज्यावेळेस झाला त्यावेळेस बोगस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस पीक विमा भरण्याचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात 22-23 या वर्षामध्ये त्या ठिकाणी झालं. अशा सगळ्या लोकांच्या विरोधात मी कंप्लेंट केलेल्या आहेत. 56 पाणीपत्र त्या ठिकाणी मी दिलेले आहे आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या चौकशा ह्या झाल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे. त्यात काही महाभागांनी तर असं केलं की जवळपास 78 कंपन्या आहेत या कृषी आयुक्तालयातल्या कृषीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बायकोच्या नावावर कुणाच्या मुलाच्या नावावर MAIDCचा फायदा घेऊन आणि ह्याच कंपन्यांनी माल तयार करायचा आणि लिंकिंगमध्ये हे याच्याबरोबर हे घ्या नाहीतर मग तुम्हाला खत मिळणार नाही इथपर्यंत मुजोरी या कृषी आयुक्तालयातल्या म्हणजे अधिकाऱ्यांची झालेली त्यांच्या विरोधामध्ये मी तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्त त्या ठिकाणी बसणार. धन्यवाद. तुम्ही आमशी संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार सुरेश दास. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.